नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघतोय बॉइलिंग पॉइंट ऑर्डर ऑफ अल्कोहोल्स. सो आपण बघू शकतो की फॉर आयसोमेरिक अल्कोहोल्स पर्टिक्युलरली ज्यावेळी मॉलिक्युलर मास सेम असेल त्यावेळी नेमकी ही ऑर्डर कशी असते, तर प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. आता इथं जसं जसं आपण प्रायमरीकडून टर्शरीकडे जातो तसं तसं ब्रँचिंग वाढत जाते मित्रांनो. म्हणून ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट ऑर्डर डिक्रीजेस. इथं पाहू शकतो आपण की एन ब्युटिल अल्कोहोल आहे, आयसोब्युटिल अल्कोहोल आहे, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोल या सगळ्यांचे बॉइलिंग पॉईंट्स दिलेले आहेत. आणि रूल काय आहे जर ऑर्डर अरेंज करायची, तर ॲज ब्रँचिंग इन्क्रीजेस द इंटरमॉलिक्युलर वॅन्डरवॉल्स फोर्स बिकम वीकर अँड द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. जसं जसं ब्रँचिंग वाढेल आयसोमेरिक्समध्ये तसं तसं इंटरमॉलिक्युलर वॅन्डरवॉल्स फोर्स कमी होत जातो. आणि वॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा दोन मॉलिक्युलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो जर वीक होत जात असेल तर आपोआपच बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होत जाईल, कमी होत जाईल, कारण लवकर लिक्विड बॉईल व्हायला सुरू होते. आता आपण हे जसं इथं दिलेलं आहे तसंच इथं तुम्ही पहा टेबलमध्ये सुद्धा त्यांनी ऑर्डर दिलेली तुम्ही बघू शकता. एन ब्युटिल अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे मित्रांनो तो आहे 118. तर आयसोब्युटिल अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 108 आहे. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 99.5 आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये आहे हे सर्व. आणि टर्शरीचा जो आहे तो आहे 83. सो फ्रॉम टॉप टू बॉटम पाहू शकता तुम्ही, ॲज वी increase the branch of the structure एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल, जसं जसं ब्रँचिंग वाढत चालली आहे तसं तसं तुम्ही बघू शकता इथं की 118 वरून 108, 99, 83 अशा पद्धतीने बॉइलिंग पॉईंट कमी होत चालला आहे. सो याच्यावरून आपण एकच कन्फर्म करू शकतो, ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट ऑर्डर डिक्रीजेस फॉर अल्कोहोल्स. आणि याच्यावरती फिक्स क्वेश्चन्स येतात, फक्त अल्कोहोलच्या बाबतीतच नाही तर ही ऑर्डर मित्रांनो हायड्रोकार्बन्सला पण लागू होते, इतर कंपाऊंड्सला पण लागू होते. आयसोमेरिक्सच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. मग ते अल्केन्स असू शकतात, अल्केन्स असू शकतात किंवा इतर कुठले कंपाऊंड असू शकतात, त्यांच्या बाबतीत आपण बॉइलिंग पॉईंट ऑर्डर अशा पद्धतीनेच अरेंज करत असतो. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये विचारला जाऊ शकतो, शक्यता जास्त आहे. आपला पेपर 20 फेब्रुवारीला आहे केमिस्ट्रीचा. सो तयारीत राहा. असे खूप सारे इंटेक्स क्वेश्चन याच्यावरती मागच्या वर्षी पण PYQजमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि आत्तासुद्धा हा क्वेश्चन परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. सो लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ऑफ अल्कोहोल्स. थँक्यू.